पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एकदा वीणाला फोन करून बघू का, की चिकाला विचारू? नाही, नको. मला खात्री आहे ती येणार. हे काय? हा काउंटडाऊन आहे वीणाला दिलेल्या वेळेचा। 3 दिवस मी तुझी वाट बघेन। या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधीही तुला भेटणार नाही। Your time starts now. भैया थोड़ा जल्दी चलाओ ना। अरे मैडम, ये रोड पे इतने फास्ट चला सकते हैं? आओ काका, हमको अंधार होने के पहले वापिस आना है। अरे मैडम, सरळ सरळ मराठीत बोला ना, मला मराठी येते। हो का? हाँ। ओ काका जरा लवकर चला ना, आम्हाला परत सुद्धा यायचंय। तुम्हाला दत्त मंदिर चौकला जायचं आहे ना? विना दत्त मंदिर चौक ना? हो हो काका। बिंदास बसा, व्यवस्थित पोहोचवतो। हाँ ओके। प्रभास, तू डोळे मिटलेस तरी वेळ तुझ्यासाठी थांबणार नाहीये। एकदा त्या क्लॉक कडे बघ जरा, वेळ निघून चाललीये। ती येणार। नक्की येणार। ताई, आला बघा दत्त मंदिरचं। हाँ हाँ। सावकाश। थँक्यू दादा। ओके। सावकाश। वीणा, आता कुठे जायचंय सांग मला। चिका, मलाही खरं तर आठवत नाहीये आता। अगं तू आधी येऊन गेलेस ना इथे? हो, पण दिवाळीत आले होते, खूप दिवस झाले त्याला। पण आता नेमकं कुठल्या दिशेला जायचं हे कळत नाहीये। नाही, बरं ठीक आहे। इथे लोकांना माहीतच असेल ना संगीत माफिया रिहर्सल हॉल कुठे आहे ते। आपण विचारू कोणाला तरी, जाऊ आपण। सावकाश। वीणा, एक काय झालं, तुझा पाय खूप दुखतोय का? एक काम करूया आपण ना, इथे कुठेतरी 2 मिनिटं बसूया। हाँ? नाही नाही, नको चिका, उगीच बसण्यात नको वेळ वाया घालवा। त्यापेक्षा लवकरात लवकर रिहर्सल हॉलला पोहोचू, त्याला नकार कळवू आणि लगेच निघू। मग मी जोपर्यंत त्याला नकार कळवत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसू शकणार। खरंच चल, खरंच ठीक आहे, चल। दादांना विचारते हा पत्ता कुठे। 1 मिनिट। दादा, इथे संगीत माफिया रिहर्सल हॉल कुठे माहिती आहे का? ओके, जवळच आहे ना, 1-2 मिनिटात पोहोचू ना? ओके, थँक्यू। चल, हे बाई इथून जायचं। सावकाश। चिका, प्रवासची गाडी। फायनली पोचलो आपण रिहर्सल हॉलला। चल आपण आज जाऊया, चल। सावकाश।
दॅट्स इट प्रभास. इट्स ओव्हर नाव. तिची डेडलाईन संपली आणि मी सांगितलं होतं की ती नाही येणार. तरी तुला का समजत नाहीये? संचिता नीट दे. अजय कम ऑन, चलो स्टार्ट. अजय कम ऑन, स्टार्ट द रिहर्सल. कम ऑन Bro, you sure ready? Okay, 1, 2, 1, 2, 3, 4. जगणे हे रुसलेले किती सावरू समजेना, गुमसुम हे मन माझे कसे सावरू समजेना, छळते सलते ना मनी काहीसे थोडे थोडे. या विषयावर सतत चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. स्वप्नाचे धागे सुटती हे कारे, बोल मना बोल मना, हरवले 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 हरवले, स्वप्न सारे तुम्ही काय करताय? प्लीज प्लीज उठा.
वीणा वीणा तू वीणा तू काय काय गायलीस? साक्षात सरस्वती दिसली आम्हाला. सुपर्ब वीणा, सुपर्ब. खरंच तुझा आवाज बेस्ट आहे. म्हणजे प्रभासने तुझ्या आवाजाचं जे कौतुक केलं ना ते परफेक्ट आहे. या अमेझिंग. आय मीन माझ्याकडे शब्द नाही आहेत. जस्ट खरंच अमेझिंग. आय होप इथे येताना त्रास झाला नसेल. करायची सुरुवात. प्रभास, मला तुमच्याशी प्रभास, मला ना वीणाशी 2 मिनिटं बोलायचं आहे. प्लीज वीणा चल. वीणा चल. चिका काय झालंय? आणि तू मला बोलू का नाही दिलंस? वीणा, तू आतापर्यंत जेवढी गाणी गायलीस ना ती सगळी गाणी मी ऐकली. म्हणजे अगदी तुझ्या शाळेतल्या बडबड गीतांपासून ते आपल्या त्या विठ्ठल मंदिराचा जो सोहळा झाला ना अगदी तिथपर्यंत. पण हे काहीतरी वेगळं होतं ग. म्हणजे कसं सांगू तुला. वीणा, आता तू जे गायलीस ना ते मनाला भिडणारं होतं ग. म्हणजे वीणा, मगाशी ना एक जादू होता ना पाहिली. तो प्रभासचा मित्र ना करेक्ट बोलला. तुझ्या आवाजाने ना तू साक्षात सरस्वतीचं दर्शन घडवलंस ग. वीणा, तू हे जे काही केलंयस ना तेच तुझ्या मनाला करायचं होतं. तू इतके दिवस जो काही नकार देत होतीस ना अगं तो तुझ्या मनाविरुद्ध होता. वीणा, तू स्वतःशी आणि स्वतःच्या मनाशी ना खोटं बोलत होतीस. वीणा, प्लीज आता वेळ वाया नको घालवूस. प्रभासला बँड मध्ये जॉईन होण्यासाठी होकार दे. वीणा, अगं स्वतःच्या मनाचं ऐक ग. वीणा, अगं प्लीज होकार दे. वीणा, काय कमाल गाते ना ती. मी खरंच असा आवाज आधी ऐकला नव्हता. होप ती आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करेल. हे तुला काय वाटतं? गाईस, वीणा, बोल.
मी तयार आहे. Yes! 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 प्रभास, मी कायम म्हणतो, विश्वास असला की आपल्याला जे हवंय ते देव नक्की देतो. पण माझी एक अट आहे. कोणती अट? मी मला जे जमेल तेच गाणार. म्हणजे विठ्ठलाचे अभंग आणि कीर्तन. ह्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच जमत नाही आणि जमेल असंही वाटत नाही. त्यामुळे यात हसण्यासारखं काय? हे बघा, तुम्हाला जर माझी अट मान्य नसेल ना तर मी रिलॅक्स. हे काय? आपल्या कॉन्सर्टची थीम फ्युजन. रॉक म्युझिक आणि भक्ती संगीत यांचं फ्युजन. आणि हे सूर जेव्हा एकत्र ऐकू येतील तेव्हा सगळे जण ते बेभान होऊन ऐकतील. सो वीणा, तुला जे जमतं तेच तुला इथे गायचंय आणि मी तुला गॅरंटी देतो, तुला तुझी स्टाईल सोडून दुसरं काहीही गावं लागणार नाहीये. ट्रस्ट मी. वीणा यार, तू किती भारी गायलीस. तुला तरी माहितीये का, तू जेव्हा गात होतीस ना तेव्हा सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघायला हवे होतेस तू. म्हणजे तू विठ्ठल मंदिरात गातेस तेव्हा कसे सगळे भक्त तल्लीन होऊन तुझ्याकडे बघत असतात, अगदी तसेच किंवा त्यापेक्षा सुद्धा ना जास्त रमले होते सगळे तुझ्यामध्ये. वीणा यार, तू माझी मैत्रीण आहेस ना, याचा ना मला प्रचंड अभिमान आहे. चिका, वीणा काय झालं? तू आता कसला विचार करतेस? चिका अगं, मला ना खूप टेन्शन आलंय माहितीये. म्हणजे बाबांना कसं सांगणार आहे हे सगळं? त्यांना जर उद्या कळलं की मी हे असं बँड मध्ये गाणार आहे तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि खचतील ग ते. एक मिनिट, तू शांत हो आधी. पहिली गोष्ट म्हणजे हे डोक्यातून काढून टाक की तू काहीतरी चुकीचं करतेस किंवा खोटं बोलतेस किंवा बाबांना फसवतेस. वीणा, तू बँड मध्ये जॉईन व्हावं हे ना विठ्ठलाच्याच मनात होतं, म्हणून हे सगळं घडतंय ना. आणि तू नेहमी म्हणतेस ना की त्याच्या मनात जे काही असतं ते तोच आपल्याकडून घडवून घेतो, आणि हे तुला बाबांनीच सांगितलंय ना. आणि जर तुझ्या सख्याच्या मनात नसतं तर आज आपण इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. म्हणजे मग मला सांग, तू बाबांचं मन मोडलंस हे असं आपण म्हणू शकतो का? आणि बाबाच म्हणतात ना ग की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मग ह्याची पण एक वेळ असेल ना. ती वेळ आली की आपण बाबांना सांगू ना सगळं. मी स्वतः येईन तुझ्यासोबत. पण आता हा क्षण एन्जॉय कर ग वीणा, प्लीज. चिका अगं, त्यांचं गाणं आणि माझं गाणं खूप वेगळं आहे, माहितीये मला. पण मगाशी प्रभास काय म्हणाला ते ऐकलंच ना तू. तुला इथे येऊन वेगळं काहीच नाही करायचंय. म्हणजे तू आतापर्यंत जे काही गात होतीस तेच तुला इथे येऊन गायचंय. म्हणजेच इथे येऊन सुद्धा तुला विठ्ठलाची सेवाच करायला मिळणार आहे.